नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास महामंडळ भरती 2026 याच्या अनुषंगाने आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत। ह्या ज्या प्रश्नपत्रिका सिरीज आहे ही आपण जो आदिवासी समाज आहे याच्याबद्दल सखोल अशी माहिती आपण या प्रश्नपत्रिकेमधून घेत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। येणाऱ्या परीक्षेमध्ये यापैकी नक्कीच प्रश्न तुम्हाला उतरणार आहे, तर शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा। आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला। तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय आहे, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण झाल्या आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे। आदिवासी महिला राष्ट्रपती कोण झालेल्या आहे भारताच्या? बघा, पर्याय काय दिले तुम्हाला, प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू, सरोजिनी नायडू आणि यापैकी नाही। तर जवळजवळ 100% विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येतच असेल। तर भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू हे आहेत। म्हणजे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ब। आता तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की द्रौपदी मुर्मू ह्या कोणत्या राज्यातील आहे आणि कोणत्या आदिवासी समाजामधील आहे? तर बघा, द्रौपदी मुर्मू या ओडिशा राज्यातील रहिवासी असून त्या संथाळ या आदिवासी जमातीतील आहेत। पुढचा प्रश्न आपण बघूया। दरवर्षी आदिवासी अभियान दिन केव्हा साजरा केला जातो? आदिवासी अभियान दिन केव्हा साजरा केला जातो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। 4 पर्याय तुमच्या समोर आहेत। दरवर्षी आदिवासी अभियान दिन 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 28 जानेवारी किंवा 15 नोव्हेंबर। तर कोणता दिवस आहे? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर ड, 15 नोव्हेंबर। हा जो दिवस आहे हा काय आहे? दरवर्षी आदिवासी अभियान दिन म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आपण बघूया। चांगपा जमात कुठे आढळते? चांगपा ही जी आदिवासी जमात आहे ही कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आढळते असा प्रश्न तुमच्या समोर आहे। बघा, लडाख, मणिपूर, आसाम, सिक्कीम। तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा लडाख। चांगपा ही जी जमात आहे ही लडाख या ठिकाणी आढळते। म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न आपण बघूया। कोणत्याही जातीला आणि जमातीला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणून घोषित करण्याचा घटनात्मक अधिकार कोणाकडे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। जेवढ्याही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा। कोणत्याही जातीला आणि जमातीला अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती म्हणून घोषित करण्याचा घटनात्मक अधिकार कोणाकडे? भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, समाज कल्याण मंत्री का भारताचे उपराष्ट्रपती? हा अधिकार कोणाला आहे? तर भारताच्या राष्ट्रपतीला आहे। म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न आपण बघूया। आज कोणत्या राज्यामध्ये गोंड जमाती मोठ्या संख्येने पसरलेल्या आहेत? गोंड जमाती कोणकोणत्या राज्यामध्ये मोठ्या संख्येने पसरलेल्या आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। पर्याय तुम्हाला दिले बघा, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, केरळ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल किंवा छत्तीसगड, ओरिसा, कर्नाटक। कोणकोणत्या राज्यामध्ये गोंड जमाती ह्या मोठ्या संख्येने पसरलेल्या आहेत? 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं। व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की ठोकायची। तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये काय गोंड जमाती मोठ्या संख्येने पसरलेल्या आहेत। म्हणजेच योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर ए। पुढचा प्रश्न आपण बघूया। रतवाई हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या जमातीशी संबंधित आहे? नृत्य प्रकार तुम्हाला विचारला आहे कोणता? रतवाई। तर कोणत्या जमातीशी संबंधित आहे? जमाती तुम्हाला दिलेले आहे आणि हा जो नृत्य प्रकार विचारलेला आहे बघा, खासी जमात, जटापो जमात, मेवाती जमात किंवा भिल्ल जमात। तर रतवाई हा जो नृत्य प्रकार आहे तर हा जो आहे तर मेवाती या भारतातील जमातीशी संबंधित आहे। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी।
पुढचा प्रश्न आपण बघूया. जारवा जमात कुठे आढळते? भारतामध्ये जारवा जमात कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आढळते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्याय काय दिले बघा, लडाखमध्ये, लक्षद्वीपमध्ये, निकोबार बेटे किंवा यापैकी नाही. तर जारवा जमात कुठे आढळते? तर निकोबार बेटे या ठिकाणी आढळते. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर सी, निकोबार बेटे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणता आदिवासी गट प्रामुख्याने निलगिरी पर्वतरांगामध्ये आढळतो? निलगिरी पर्वतरांगामध्ये आढळणारा आदिवासी गट कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. लांबडा, गोंड, जरावा, तोडा, कोणता गट आहे की जो प्रामुख्याने निलगिरी पर्वतामध्ये आढळतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा, पर्याय नंबर डी, तोडा. हा जो आदिवासी गट आहे हा प्रामुख्याने कुठे आढळतो? तर निलगिरी पर्वतरांगामध्ये आढळतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतात जारवा आणि ओंगे ह्या ज्या जमाती या कोणत्या क्षेत्रामध्ये आढळतात असं तुम्हाला विचारलेलं आहे. जारवा आणि ओंगे ह्या ज्या जमाती आहे तर ह्या कोणत्या क्षेत्रामध्ये आढळतात? आता जारवा कुठं आढळते हे तर मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेले, पण त्याच्या पुढं काय दिलेले? ओंगे दिलेले. मग ज्या ठिकाणी जारवा आढळणार त्याच ठिकाणी ओंगे ही जमातसुद्धा आढळणार. बघा पर्यायामध्ये काय, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटे, दमण आणि दीव. तर कोण्या ठिकाणी आढळणार? तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर क, अंदमान आणि निकोबार बेटे. कोणत्या जमाती? जारवा आणि ओंगे ह्या ज्या जमाती ह्या कुठं आढळतात? तर अंदमान आणि निकोबार बेटे या ठिकाणी भारतामध्ये आढळले जातात. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती जमात लोहासूर यास आपली देवता मानून त्याची पूजा करते? लोहासुराला देवता मानून त्याची पूजा करणारी जमात कोणती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्याय तुमच्यासमोर आहे, आग्रिया, कोळसा, भिल्ल आणि गद्दी. तर कोणती जमात आहे की जी लोहासुराला आपली देवता मानते आणि त्याची पूजापाती करते? तर ती जमात आहे बघा आग्रिया. म्हणजेच पर्याय नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतात प्रवेश करणारा पहिला प्रजाती गट कोणता आहे? भारतात प्रवेश करणारा पहिला प्रजाती गट कोणता आहे? निग्रिटो, मंगोलाइड, नॉर्डिक किंवा भूमध्य सागरीय. कोणता गट आहे की ज्याने भारतामध्ये पहिल्यांदा प्रवेश केलेला आहे? तर तो गट आहे बघा निग्रिटो गट. म्हणजेच पर्याय नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. जमात दर्शविण्यासाठी आदिवासी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? जमात दर्शविण्यासाठी आदिवासी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरलेला आहे? पर्याय पहा काय, महात्मा गांधी यांनी वापरला का, जवाहरलाल नेहरू यांनी वापरला का, आंबेडकर यांनी वापरला का, ठक्कर बाबा यांनी वापरला? कोणी वापरलेला आहे? जमात दर्शविण्यासाठी आदिवासी हा जो शब्द आहे हा सर्वप्रथम कोणी वापरलेला आहे? तर ठक्कर बाबा यांनी वापरलेला आहे. म्हणजेच ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, ठक्कर बाबा. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोल, भील, गोंड इत्यादी जमाती कोणत्या राज्यात राहतात? कोणत्या? कोल, भील, गोंड इत्यादी जमाती कोणत्या राज्यात राहतात? आता भील जमात कोणत्या राज्यात प्रामुख्याने राहते? गोंड जमात दुसऱ्या नंबरची ती बी कोणत्या राज्यामध्ये राहते? ह्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी काय, कोल ही एक एक्स्ट्रा जमात त्या ठिकाणी टाकली. म्हणजे कोल, भील आणि गोंड ह्या ज्या जमाती आहे ह्या कोणत्या राज्यामध्ये राहतात? ओरिसामध्ये राहतात, राजस्थानमध्ये, आसाममध्ये का मध्य प्रदेशामध्ये? काय योग्य उत्तर येईल याचं? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा मध्य प्रदेश. म्हणजेच पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. म्हणजे पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती अनुसूचित जमात जी की दिवाळीला शोक दिन म्हणून पाळते? दिवाळी असं सगळं काय करतात? आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. परंतु कोणती अनुसूचित जमात आहे की तिला दिवाळी या दिवसाला काय शोक दिन म्हणून पाळते? बघा सहारिया, बागा, थारू किंवा पहारिया. कोणती जमात असेल? तर जी थारू ही अनुसूचित जमात जी आहे तर ही काय करते? दिवाळीला शोक दिन म्हणून पाळते. म्हणजेच योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न आपण बघूया.
खालीलपैकी कोणत्या राज्यात अपात आणि आदिवासी लोक राहतात? कोणतं राज्य आहे ते की ज्या ठिकाणी तुम्हाला अपात आणि आदिवासी लोक राहताना दिसतात? मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा का अरुणाचल प्रदेश? अपात आणि आदिवासी लोक कुठे राहतात? तर अरुणाचल प्रदेशामध्ये राहतात. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल? पर्याय नंबर डी. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणती जमात सरहुल सण साजरा करते? सरहुल नावाचा जो सण आहे हा साजरा करणारी कोणती जमात आहे? पर्याय बघा काय आहे? मुंडा जमात, ओराव जमात. दोन्ही योग्य आहेत किंवा यापैकी एकही योग्य नाही. कोणती जमात सरहुल सण साजरा करते? तर मुंडा जमात आणि ओराव जमात ह्या दोन्ही जमाती काय आहे तर सरहुल सण साजरा करतात. त्याचे योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर सी. दोन्ही योग्य आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटू अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.